स्वागतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आज दिनांक 1/4/2025 वार मंगळवार रोजी आपल्या माध्यमिक विद्यालय सुखदर येथे माननीय कर्मवीर दादा इराते समरसता प्रतिष्ठान संचलित व्यवसायाभिमुख व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र वाकवली यांचे मार्फत प्रशिक्षणाचे वर्गाचे आयोजन आपल्या माध्यमिक विद्यालय सुखदर या प्रशालेमध्ये करण्यात आलेले आहे। त्या निमित्तानं उपस्थित सर्वांचे मी प्रशालेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। त्याचबरोबर व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, या मान्यवरांमध्ये विचार करता आजचे प्रमुख मार्गदर्शक श्री मदन बनसोडे सर वावघर शाळा नंबर 1, श्री सदानंद रसाळ पदवीधर शिक्षक उन्हवरे सर्वोदय समाज पतपेढी टेटवली चे संचालक, त्याचबरोबर आमच्या शालेय कमिटीचे उपाध्यक्ष नारायण बाबा कोळंबे, तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री बांगर सर, त्याचबरोबर माजी विस्तार अधिकारी लक्ष्मण क्षीरसागर साहेब, तसेच साळुंके सर माजी पालक, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्राहक संरक्षण मंच महाराष्ट्र राज्य यांचे पदाधिकारी, तसेच आमचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे अल्लाउद्दीन ममतुले साहेब, तसेच सुखदर गावचे तंटामुक्ती अध्यक्ष सलीम मुकादम साहेब, त्याचबरोबर आमचे हितचिंतक प्रशालेचे हितचिंतक विद्यार्थ्यांचे पालक, तसेच शालेय शिक्षण कमिटीचे सदस्य सन्माननीय श्री हनुमंतजी भादे साहेब, त्याचबरोबर कार्यकारी मंडळ सदस्य समरसता प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे कार्यकारी मंडळ सदस्य सन्माननीय श्री सदाशिव शिवराम रसाळ साहेब, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रशालेच्या वतीनं मी पुन्हा एकदा या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। कोणताही कार्यक्रम म्हटला की त्या कार्यक्रमाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी म्हणजेच अध्यक्षीय निवड। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री समरसता कर्मवीर दादा इराते समरसता प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे कार्यकारी मंडळ सदस्य सन्माननीय श्री सदाशिव शिवराम रसाळ साहेब यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना आपणा सर्वांच्या मते विनंती करते। सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्या या अध्यक्षतेला या ठिकाणच्या शिक्षक गायकवाड मॅडम यांनी आजच्या कार्यक्रमासाठी यांच्या अध्यक्षस्थानासाठी निवड केली आहे। सर्वांनी बसेल। धन्यवाद सर। सगळ्यांना नमस्कार। आज आपण महाराष्ट्र राज्य समरसता प्रतिष्ठान दापोली यांच्या वतीनं व्यवसायभिमुख प्रशिक्षण आज इथं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या आयोजन करणारे सन्माननीय आमचे कार्यवाह सदानंद विठ्ठल रसाळ आणि या प्रशाळेतले सर्व शिक्षक वृंद, तसंच या गावातील सर्व पालक तंटामुक्ती अध्यक्ष, या कार्यक्रमानिमित्त मला या सोहळ्याचे अध्यक्षस्थान दिलेलं आहे। मी ते स्वीकारतो असं सगळ्यांसमोर जाहीर करतो आणि पुढील कार्यक्रम सुरू करण्यास विनंती करतो। धन्यवाद सर। आत्ताच या ठिकाणी पद्मश्री कर्मवीर दादा इराते समरसता प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे कार्याध्यक्ष सन्माननीय श्री आप्पासाहेब सखाराम आयरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं सुद्धा प्रशालेच्या वतीनं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते सर। यानंतर व्यासपीठावरील मंचावरील उपस्थित मान्यवरांना प्रमुख अतिथींना मी विनंती करते की त्यांनी विद्येची देवता सरस्वती माता हिचं पूजन करून पुष्पहार अर्पण करावं आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी। या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मा चतुशंकर प्रभुतवी दैवे सदा वंदिता सामान पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा
सरस्वती मातेचं या ठिकाणी पूजन होत आहे. प्राध्यापक श्री बांगर सर यांच्या हस्ते सरस्वतीचं पूजन होत आहे. धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हावं. सीमापूजन आणि शाब्दिक स्वागत तर झालेलं आहे, परंतु आलेल्या पाहुण्यांचं, अतिथींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणं ही आम्ही आमची परंपरा समजतो आणि त्यानुसारच आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यानंतर आताच या ठिकाणी पूजन झालेलं आहे. यानंतर मी आमच्या प्रशालेतील विद्यार्थिनी इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनींना विनंती करते की त्यांनी स्वागत गीत या ठिकाणी सादर करावं. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. 10 दिशांनी गुरुजनाने सभा मंडपी स्वागत झाले, 10 दिशांनी गुरुजनाने सभा मंडपी स्वागत झाले. पूर्वनियोजिता पूर्व घडले, पूर्वनियोजिता पूर्व घडले, सावरल्या नजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कुणी स्मार. नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कुणी स्मार. शिल्पकार हो सारे कल्पक, शिल्पकार हो सारे कल्पक, जीवन या समरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा. साथ द्या, दिवा म्हणतो वात द्या. आमच्या विद्यार्थिनीसाठी आपल्या टाळ्यांची साथ द्या. सर्वांनी जोरदार पुन्हा एकदा टाळ्या वाजवून विद्यार्थिनीचं कौतुक करायचं आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात म्हणजेच प्रार्थनेने आपल्या सर्वोदय समाज पतपेढी टेटवली चे संचालक सन्मान्य श्री सदाशिव रसाळ साहेब हे आपल्या समोर एक प्रार्थना या ठिकाणी सादर करत आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी प्रार्थना सादर करावी. प्रार्थनेचे बोल आहेत: हे प्रभू माझ्या मनाला चेतनेचे पंख दे, नको कधी मरगळ मनाला, नवी आशा मनी राहू दे, नवी आशा मनी राहू दे. सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व उपस्थित विद्यार्थी सर्वांना प्रथमतः सर्वांना नमस्कार करतो. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात प्रेरणादायी प्रार्थनेने आपण करणार आहोत. मी सुरुवातीला एक ओळ सांगेन आणि मागून सर्वांनी म्हणायचं आहे. सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सुद्धा या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचा आहे. ए प्रभू माझ्या मनाला, जोरात पाहिजे. ए प्रभू माझ्या मनाला,
चेतनेचे पंख दे, हे प्रभू माझ्या मनाला चेतनेचे पंख दे, नको कधी मरगळ मनाला नवी आशा मनी राहू दे, हे प्रभू माझ्या मनाला चेतनेचे पंख दे, चराचरातील सामर्थ्याने जीवन घडवू समर्पणाने, चराचरातील सामर्थ्याने जीवन घडवू समर्पणाने, दे असे अंगी बळते संकटाशी झुंजण्या, हे प्रभू माझ्या मनाला चेतनेचे पंख दे, पाऊल पडू दे सदा पुढे अना, हिम्मत मनगटी तेज नयन दे, दे असा प्रकाश मजला तिमिराला त्या छेदण्या, हे प्रभू माझ्या मनाला चेतनेचे पंख दे, सृजनशीलता प्राण असू दे, भानतयाचे मज राहू दे, दे असे अंगी सत्य ते असत्याशी झुंजण्या, सर्वांनी एकदम म्हणा, हे प्रभू माझ्या मनाला चेतनेचे पंख दे, मनाला चेतनेचे पंख दे, चेतनेचे पंख दे. धन्यवाद. आत्ताच या ठिकाणी यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत होत आहे. सर्वप्रथम सन्माननीय श्री पद्मश्री कर्मवीर दादा इदाते समरसता प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यचे कार्याध्यक्ष आप्पासाहेब आयरे यांचं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत होत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री वावघर शाळा नंबर 1 चे शिक्षक सन्माननीय श्री पदवीधर शिक्षक सन्माननीय श्री मदन बनसोडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री रसाळ साहेब यांनी
शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही सत्कार या ठिकाणी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सर, त्याचबरोबर सन्माननीय श्री सदाशिव रसाळ सर यांचं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आयरे साहेब यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करते. त्याचबरोबर पदवीधर शिक्षक सन्मानित श्री सरोदे समाज पतपेढी टेटवलीचे संचालक सन्माननीय श्री सदानंद रसाळ सर यांचं सुद्धा कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करते. श्री रसाळ सर यांना मी विनंती करते की त्यांनी प्रशालेचे मुख्याध्यापक सन्मानित श्री बांगर सर यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आपला वेळात वेळ काढून उपस्थित असणारे सुखदर गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब श्री आनंदजी कोळंबे यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं अशी मी कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करते. अतिथी त्याचबरोबर आमचे हितचिंतक सन्माननीय श्री अल्लाउद्दीन ममतुले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. तसेच सुखदर गावचे तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय श्री सलीम मुकादम साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करते. त्याचबरोबर माजी विस्तार अधिकारी सन्माननीय श्री लक्ष्मण क्षीरसागर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं अशी मी सरांना विनंती करते. त्याचबरोबर प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री बांगर सर यांनी साळुंके सर माजी पालक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करते. त्याचबरोबर पालक वर्ग म्हणून या ठिकाणी अशोक घाणेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी बांगर सरांना विनंती करते की त्यांचं सुद्धा त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. त्याचबरोबर शालेय शिक्षण कमिटीचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री नारायणजी कोळंबे या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद. त्याचबरोबर ज्यांना नेहमी बघितलं की विदा करंदीकरांची कविता नेहमीच आठवते. देणाऱ्याने देतच जावे, घेणाऱ्याने घेतच जावे, देता देता घेणाऱ्याचे हातही घ्यावे असे दानशूर व्यक्तिमत्व असणारे आमच्या शाळेचे हितचिंतक आमचे स्नेही सन्माननीय श्री हनुमंतजी भारदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यांच्यामधून एकाने पुढे यावं आणि त्यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत होत आहे. ज्यांना धन्यवाद. या ठिकाणी त्याचबरोबर मांडवकर सरांनी सुद्धा आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी ते उपस्थित राहिलेले आहेत. आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. त्याने आमचा हा कार्यक्रम YouTube चॅनल वरती प्रकाशित करावा अशी शाळेच्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना विनंती करते.
आत्ताच या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम समाप्त झालेला आहे. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपला बहुमोल वेळ आपल्या सर्वांसाठी दिला आहे, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमात ज्यांच्या वाणीतून विचार ऐकायला आपण उत्सुक आहोत, त्या प्रमुख वक्त्यांचा सत्कार या ठिकाणी झालेलाच आहे. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाची छोटीशी रूपरेषा, नेमका हा कार्यक्रम काय आहे हे आपल्या वाणीतून व्यक्त करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक थोडक्यात प्रास्ताविक त्यांनी या ठिकाणी सादर करावं अशी मी त्यांना विनंती करते. ह्यांचं झालं की सुरुवात होईल. शिक्षकांच्या वतीने आदरणीय कर्मवीर दादाजी दत्ते साहेब प्रतिष्ठान टेटवली या प्रतिष्ठानच्या माध्यमातून मार्गदर्शन शिबिर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले टेटवली गावचे माननीय अप्पासाहेब आयरे, त्याचबरोबर रसाळ साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रसाळ साहेब, त्याचबरोबर या गावचे सरपंच आनंदजी कोळंबे, आजचे मार्गदर्शक माननीय मदनजी बनसोडे सर, त्याचबरोबर रसाळ सर, उपस्थित सर्व आदरणीय गाणेकर सर, क्षीरसागर साहेब, साळुंखे सर, त्याचबरोबर भारदे सर आणि सर्व, त्याचबरोबर माझी आजी आणि माझी विद्यार्थी, त्याचबरोबर सर्व कर्मचारी, सर्वांचं मी प्रथम प्रशालेमध्ये स्वागत करतो. आणि थोडक्यात मी अगदी 2च मिनिटं बोलणार आहे, मी काय जास्त बोलणार नाही. आज करिअर मार्गदर्शन, जीवनातील मार्ग कसा शोधावा यासाठी हे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. खरं म्हणजे 10वी-12वी झाल्यानंतर मुलांना एवढं ज्ञान नसतं की आपल्या जीवनात आपण काय करावं काय करू नये, याच्या चांगल्या वाईट गोष्टी किंवा चांगले वाईट मार्ग त्यांना माहीत नसतात. परंतु ते कोणीतरी सांगितल्यानंतर आपल्याला आपल्या आवडीनुसार आपल्या निवडीनुसार एखादा मार्ग आपण निवडावा, असं एक आत्तापासून ध्येय आपल्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे. खूप चांगला कार्यक्रम आहे, स्तुत्य कार्यक्रम आहे. मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. इयत्ता 10वी झाल्यानंतर जेमतेम आपलं वय असतं 15-16 वर्ष. 10वी मध्ये माझ्या वर्गात 120 मुलं होती. 120 मध्ये 118 मुलं डीएड ला बसली. तिथं शेजारीच आमच्या फक्त मध्ये भिंत होती, डीएडचा वर्ग होता. 118 मुलं डीएड ला गेली आणि त्यातली मी एक आणि माझा एक दुसरा मित्र पाटील म्हणून होता. आम्ही दोघं डीएड ला गेलोच नाही. घरच्यांनी सांगितलं की पुढे शिकायचं, खूप शिकायचं आणि खूप मोठं व्हायचं. परंतु मित्र, इतका रस्ता चुकला थोड्यासाठी. जी मुलं माझ्या वर्गामध्ये होती ती अगदी दुसऱ्या वर्षी ती सर्व्हिसला लागली, वयाच्या 20व्या वर्षी डीएड झाली होती, सर्व्हिसला लागली. आणि आम्ही आणखी वयाचे 50-52 वर्ष संपून गेली तरी आम्हाला रस्ता आणखी सापडत नाही. म्हणजे एकदा जर आपण चुकलो तर पूर्ण आयुष्य चुकतं, हे मात्र निश्चित आहे. जसं एक उदाहरण सांगितलं मला, एक सिंह होता, सिंहीण होती आणि तिचे 2 बछडे होते, पिल्लं होती. सिंहीण अशी जंगलामध्ये फिरायला गेल्यानंतर तिच्या बछडे दोन्ही बछडे चुकले आणि ते बछडे चुकल्यानंतर एका शेळीच्या मोठ्या टोळीमध्ये शेळ्या बकऱ्या होत्या अशा भरपूर, आणि त्या कळपामध्ये ते पिल्ल जाऊन मिसळले. त्या पिल्लांना माहित नव्हतं की त्या बकऱ्याची शिकार करायची असते किंवा त्यांना चावायचं असतं, त्यांना काय माहित नव्हतं. आणि मग ती पिल्ल त्या बकऱ्यामध्ये मिसळली आणि त्यांच्याबरोबर ती पिल्ल सुद्धा गवत खाऊ लागली. आता त्यांचं अन्न काही गवत नाही, पण ते गवत खाऊ लागली. त्यांना वाटलं की हे गवतच खायचं असतं. त्या बकऱ्यामध्ये ब्या ब्या करू लागली. हळूहळू त्यांचा आवाज डरकाळीचा होता, पण ती ब्या ब्या करू लागली. म्हणजे ज्या संगतीत गेली तशी ती वागू लागली. मग एक दिवशी त्या सिंहाने काय केलं, एक सिंह आला आणि त्या बकरीच्या त्या कळपावरती त्यानं झडप मारली. सगळे कळप पळून गेले, पण ही शेवटी सिंहाचीच पिल्ल होती. ही दोन्ही पिल्ल घाबरली नाहीत, कारण त्यांचं रक्त हे सिंहाचं होतं. ही दोन्ही पिल्ल तिथंच थांबली. सिंहाच्या लक्षात आलं की सगळे पळून गेले आणि हे दोघं राहिलेत. पुन्हा त्याच्या लक्षात आलं, अरे हे आपल्याच जातीचे दिसत आहेत. मग त्याने विचारलं, अरे तुम्ही इथं कसे काय?
त्यांनी सांगितलं की आम्ही चुकलो होतो वगैरे. मग विचारल्यानंतर त्यांचा डरकाळीचा आवाज न काढता ते ब्या ब्या करायला लागले बकऱ्यांसारखे. मग त्या सिंहाला जास्त राग आला, त्याने पुन्हा चांगलंच त्यांना खडसवला आणि त्याने एक डरकाळी मारल्याबरोबर पुन्हा त्या पिल्लांच्या लक्षात आलं की आपल्याला सुद्धा डरकाळी मारायला लागते आणि ती डरकाळी मारू लागली. तिथून त्या पिल्लांच्या लक्षात आलं की आपली जात ही सिंहाची आहे, आपण चुकीच्या मार्गाला गेलो. पुन्हा तिथपासून ती पिल्लं त्या सिंहाच्या टोळीमध्ये गेली आणि पुन्हा हळूहळू त्याने त्या सिंहाची काही गुणवैशिष्ट्ये त्यांनी स्वीकारायला चालू केली. म्हणजे आपली गती, आपला वेग, आपलं जे काय ध्येय आहे त्यानुसार आपण जायचं असतं. कोणी म्हणलं म्हणून कुठंतरी जायचं फसायचं नाही, तर आपली क्षमता बघून आपण आपला मार्ग निवडला पाहिजे. हे मार्गदर्शन करण्यासाठी आज या ठिकाणी मार्गदर्शक आहेत. एवढं सगळ्यांना मी पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद म्हणून एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो. संघटन गडे चलो सुपंथ कर गडे चलो, संघटन गडे चलो सुपंथ कर गडे चलो, लाभ के सुखाव काम सुखी चलो. विविध लोकप्रिय कामाच्या माध्यमातून आपली संस्था कार्यक्रम करत आहे आणि म्हणूनच आज आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रयोजन काय व भविष्यातील दिशा स्पष्ट करण्यासाठी आपल्या समोर आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून श्री सदानंद रसाळ साहेब या ठिकाणी येत आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे. वास्तविक पाहता बनसोडे सरांना 2 तास मार्गदर्शनाची गरज होती, पण या संस्थेचा कार्य म्हणून काही गोष्टी उल्लेख करणं अत्यंत महत्वाचं असल्यामुळं मी 2 मिनिटात माझा हे प्रास्ताविक संपवणार आहे. कर्मवीर दादा ते समर्थ प्रतिष्ठानची आपण स्थापना करण्यामागे ज्या कर्मवीर दादांनी या देशासाठी भटक्या विमुक्तांसाठी ज्या निर्णय पद्धतीची कामं केलेत त्याची दखल घेऊन या संस्थेने त्यांच्या नावाने आपण एक संस्था उघडलेली आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून व्यवसायाभिमुख आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केलेलं आहे. तर व्यवसायाभिमुख याचा अर्थ असा होतो की जो प्रशिक्षण 10वी नंतर घेतल्यानंतर आपण स्वतःचा बिझनेस उभा करू शकतो, स्वतः किंवा गव्हर्नमेंट जॉबमध्ये जाऊ शकतो किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपण सर्व्हिस जाऊ शकतो. अशा पद्धतीचं व्यवसायाभिमुख प्रशिक्षण आहे. आणि दुसरं मार्गदर्शन शिबिर टेटोरीमध्ये 21 तारखेला सुद्धा आपण हा कार्यक्रम घेतलेला होता. 204 विद्यार्थ्यांना आपण संपर्क करून 155 विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेच्या माध्यमातून जे विद्यार्थी इयत्ता 10वीला 80% वरती मार्क मिळवतील आणि अतिशय गरीब असतील त्याच्या पुढच्या शिक्षणाची व्यवस्था संस्थेच्या वतीने सेवा सहयोग फाउंडेशन विद्यार्थी विकास योजना ठाण्याची संस्था आहे त्या संस्थेच्या वतीने करण्यात येईल. अन्य तुमची राहण्याची व्यवस्था असेल किंवा ऍडमिशन प्रोसेस असेल सगळ्या बाबतीत ही संस्था तुमच्या बरोबर आहे. आणि ह्याच्यानंतर बनसोडे सर जे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं बहुमूल्य मार्गदर्शन सुरू करावं. ज्यांनी मला शिक्षण दिले त्यामुळे भाकरी एवढा चंद्र मिळवण्यात मी पात्र झालो, त्या माझ्या सर्व गुरुवर्यांना साष्टांग दंडवत. विचार मंचावर उपस्थित टेटवली सुखदर गावातील प्रतिष्ठित तज्ञ व्यक्ती, मार्गदर्शक, तर विद्यार्थी मित्र हो, मी लगेच कार्यक्रमाला सुरुवात करतोय. जर आपली पंगत चुकली तर फक्त एका वेळचं जेवण चुकतं आणि संगत चुकली तर आयुष्याची दिशा चुकते. पंगत चुकली आणि संगत चुकली काय होतं बघा. तर उपस्थित सर्व विद्यार्थी आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे ते माझे सर्व बालगोपाल मंडळी किंवा माझे सहकारी असतील किंवा विद्यार्थी असतील, हा कार्यक्रम खरा तर तुमच्यासाठी आहे. आणि तुम्ही सर्वात भाग्यवान आहात खाली बसलेले, कारण की 10वी पर्यंत आपल्याला काय पुढे काय करायचं आहे हे काहीच माहीत राहत नाही आणि आपली खरी परीक्षा सुरू होते किंवा आपल्याला आयुष्य कळायला लागतं 10वी नंतर काय करायचं. 10वी पर्यंत आपण अतिशय मौज मध्ये जगत असायचं आहे, कोणताही ताण नसतो. पण जसं आपण 10वी पास झालो, 12वी पास झालो की पुढे काय करायचं, कारण की सर्वात महत्वाचे आपल्या परिस्थिती आपल्या आड येते. पण सध्या हे स्पर्धेचं युग आहे. 10वी नंतर आपण अनेक व्यवसायाभिमुख प्रशिक्षण असेल किंवा विविध सरकारी नोकरीच्या संधी असतात आपल्यासाठी. करिअर खूप महत्वाचं असतं. मग अशा वेळेस आपण काय करू शकतो.
जर तुम्ही 10वी पास झालात, 10वी नंतर कोणी चांगली परिस्थिती असेल, कोणी डिप्लोमा करतं, कोणी सायन्सला जातं, कोणी कॉमर्स, आणि आपले जेमतेम असतील तर मग 11वी आर्ट्सला बाहेरून ऍडमिशन घेतात आणि आपण कुठेतरी प्रायव्हेट जॉब करत असतो किंवा पार्ट टाइम जॉब करतो. पण सर्वात महत्वाचं हे पार्ट टाइम काम करणं हे खरंच योग्य आहे का, असेल किंवा नसेल, पण सर्वात महत्वाचं असतं पुढे काय करायचं फ्युचरमध्ये. भविष्यात आपण वेगवेगळ्या आपल्यासाठी संधी असतात. आता साधारणपणे वयाच्या 22-23 वर्षापर्यंत मला काय करायचं होतं हे काहीच माहित नसतं, कारण की तेव्हा असे मार्गदर्शन नव्हते. पण तुम्ही खरंच भाग्यवान आहात की तुम्ही 8वी 9वी 10वीला असताना पुढे आपण काय करू शकतो हे तुम्हाला आज लवकर कळतंय. म्हणजेच तुमच्या इतके भाग्यवान कोणीच नाहीये. जर तुम्ही इथं ठरवलं तर पुढे काही करू शकतात. आणि आज भारतामध्ये महिला किंवा मुली मागे नाही आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना मुलांपेक्षा मुली आता आघाडीवर आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, या आपल्या मुली आघाडीवर असतात. तर सर्वात महत्वाचं आहे 10वी किंवा लहानपणापासूनच आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. कारण की रस्ते भरपूर असतात, पण कोणत्या रस्त्याला आपण जर गेलो तर आपलं इच्छित ध्येय प्राप्त होऊ शकतो. ध्येय अनेकांचे असतात, स्वप्न अनेकांचे असतात. स्वप्न प्रत्येक जण पाहतात आणि स्वप्न पाहत असताना अडीअडचणी भरपूर असतात. संघर्ष प्रत्येकाला असतो. समस्या नाही असा मनुष्य नाही, समस्या नाही असा मनुष्य नाही, परंतु उपाय नाही अशी समस्या नाही. प्रत्येक समस्येवर तोडगा आहे. त्यामुळे मनात कोणतीही भीती न बाळगता आपण आपलं करिअर आतापासून चूज करा, निवडा, आणि त्या दृष्टीने आपण योग्य तो पाऊल उचलला पाहिजे. सर्वात महत्वाचा असतो संघर्ष. आज आपण इथं उभं असतो किंवा विचार मंचावर अनेक तज्ञ मार्गदर्शक आहेत किंवा बरेच तज्ञ लोक आहेत. आता आपण यांना समोरून पाहतो, परंतु यांच्या मागचा आपण नेहमी त्याग पाहिला पाहिजे, संघर्ष पाहिला पाहिजे. प्रत्येकाला हा संघर्ष अनुभवावाच लागतो. संघर्ष नसेल तर मग आपण ज्याला आपण घडत नाही. तर 10वी नंतर आपण काय करू शकतो प्रत्येकाचं बघा, फ्युचर वेगळं असेल. जर आपण 11वी 12वी आर्ट्स घेतलं, सायन्स घेतलं, कॉमर्स घेतलं, डिप्लोमा घेतला, 22 ते किंवा 25 पर्यंत आपण पोहोचतो, आणि पुढे काय, व्हॉट्स नेक्स्ट, भविष्यात आपण काय करू शकतो. तर 12वीच्या बेसवर, आता 12वी नंतर आपलं खरं जीवन सुरू होतं. आपण पुढे काय करू शकतो, तर सर्वात महत्वाचं आहे 12वीच्या बेसवर आपण पोलीस भरती असते, सैन्य भरती असते. आता पोलीस भरतीमध्ये बघा अवघड काहीच नाहीये, सर्व सोपं आहे. मी नेहमी सांगतो, स्पर्धा परीक्षा 5वी ते 12वी पर्यंत जो सिलेबस असतो तेच सर्व असतं. तेच इकॉनॉमिक्स आहे, तेच अल्जेब्रा असेल, जॉमेट्री असेल, तोच भूगोल आहे, तोच इतिहास आहे. फक्त आपल्याला स्पर्धा परीक्षेत 5वी ते 12वीचा सिलेबस हा एकाच वेळेस आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो. स्पर्धा परीक्षा ही अवघड नाहीये, फक्त सिलेबस वास्ट आहे हे लक्षात ठेवा. आणि बघा प्रश्न एकदम सोपे असतात, प्रश्न एकदम सोपे असतात, अवघड काहीच नाही. किंबहुना केव्हा केव्हा 5वीचा प्रश्न पोलीस भरतीला येतो, तलाठी भरतीला एक साधा प्रश्न येतो. बघा मागे प्रश्न होता, एक साधा प्रश्न आहे बघा इंग्लिशचा, हाऊ मेनी अल्फाबेट इज देअर इन इंग्लिश. इंग्लिश मध्ये किती अल्फाबेट आहे कोण सांगतं. बघा आलेला प्रश्न आहे, एकदम सोपा आहे, पहिलीचा प्रश्न असेल मला तरी वाटतं. अल्फाबेट सर्वांना माहिती आहे, किती अल्फाबेट, हाऊ मेनी अल्फाबेट इज देअर इन इंग्लिश. बघा आलेला प्रश्न आहे. मी तुमच्याशी हितगुज करणार, स्पर्धा परीक्षेला काय येतं बोला, कोण सांगतं. हात वर करायचा आणि मोठ्याने उत्तर द्यायचं. बोला बोला, किती अल्फाबेट, 26. मोठ्याने बोलायचं बेटा. हा 26. ओके, थँक्यू. आता सर्वात महत्वाचं आहे आपण काय करतो बघा, आपण पडताळणी करत नाही, चाचपणी करत नाही. जर मी बोललो इंग्लिश मध्ये एकच अल्फाबेट आहे, प्रश्न असाच होता, हाऊ मेनी अल्फाबेट इज देअर इन इंग्लिश. फर्स्ट ऑप्शन, पहिलं ऑप्शन होतं 26 आणि थर्ड नंबर ऑप्शन इज 1. इंग्लिश मध्ये एकच अल्फाबेट आहे. आधी अल्फाबेटचा अर्थ समजून घ्या. स्पर्धा परीक्षेला हेच येतं बघा, किती सोपं आहे, अवघड आहे का. अल्फाबेट म्हणजे नेमकं काय बघा, मराठीमध्ये वर्णमाला आहे किंवा अक्षरमाला आहे. आज रोजी 6 नोव्हेंबर 2009च्या GR नुसार मराठीमध्ये 52 अक्षर आहे
तर 52 अक्षरांची एक अक्षरमाला बनते. म्हणजे अक्षरमाला एक असते, त्यामध्ये 52 अक्षर असतात, म्हणजे ज्याला आपण 52 वर्ण म्हणतो. त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये अल्फाबेट एक असतं आणि त्या इंग्लिश अल्फाबेट मध्ये 26 लेटर्स असतात. देअर आर 26 लेटर्स इज अन अल्फाबेट. अल्फाबेट एक 26 लेटर्स. कळलं का? अल्फाबेट म्हणजे मराठीत अक्षरमाला. एकच अक्षरमाला आहे ना, त्यात ते जे 26 आहे बघा, ए टू झेड हे सर्व काय असतात? लेटर्स असतात. असे प्रश्न येतात. हाऊ मेनी अल्फाबेट इज देअर इन इंग्लिश? फर्स्ट ऑप्शन शुड बी 26. अनेकांनी उत्तर 26 केलं होतं आणि चुकून बसले. तसं नसतं मित्रांनो, ही स्पर्धा परीक्षा आहे. हेच आहे, फक्त वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारला जातो, दुसरं काहीच नाही. कळालं? अल्फाबेट एक जे 26 लेटर्स आहे ते लेटर्स असतात आणि त्या लेटर्स मिळून एक अल्फाबेट तयार होते. म्हणजे सर्वात महत्वाचं, तुम्ही किती अभ्यास केला याला अर्थ नाहीये, पण तो कसा केला याला खूप महत्व असतं. मग असा कमी म्हणजे याला आपण म्हणतो आपण शॉर्ट बट स्वीट, ज्याला आपण स्मार्ट वर्क म्हणतो ते करावं लागतं. जर आपण पोलीस भरती म्हटलं बघा तर खूप सोपी असते, पण मी नेहमी म्हणतो की पोलीस भरती म्हणजे थोडी आता स्पर्धा परीक्षा वाढलेली आहे. 150 आपलं गुणांची पोलीस भरती होते. पोलीस भरतीसाठी सर्वात महत्वाचे तुम्हाला पायानेही पळावं लागतं आणि डोक्यानेही पळावं लागतं. जो पायाने पळतो तो फक्त अंतर कापतो आणि जो डोक्याने पळतो तो आपलं ध्येय गाठतो. आता पोलीस भरतीमध्ये बघा, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात फॉर्म भरा किंवा पाहिलं असेल तर विदारक परिस्थिती आहे. कारण की मुलांना जवळपास 150 पैकी 145 144 मार्क्स मिळत असतात. हे खरं सोपं आहे, सिलेबस सोपा आहे, परंतु कॉम्पिटिशन खूप आहे. एका मार्क्स जर आपण नायगाव, जर महाराष्ट्रात सर्वात जास्त जर पोलीस भरती कुठे होत असेल तर नवी मुंबई, ज्यामध्ये नायगाव परिक्षेत्र येतं बघा, त्यामध्ये जवळपास खूप फॉर्म्स असतात. अख्खा महाराष्ट्र तिथं असतो. पोलीस भरती सोपी असते, पण त्यासाठी मेहनत करावी लागते. मेहनतीला पर्याय नाही. त्यातल्या त्यात आपला जो अभ्यास असतो, अभ्यास आपल्यालाच करायचा असतो. आपला अभ्यास आपणच करू शकतो, कारण की बुद्धिमत्ता विकत घेता येत नाही. इंटेलिजन्स आहे ना, कारण की बुद्धिमत्ता ही आपल्यालाच मिळवावी लागते. जर आपण पोलीस भरतीचा सिलेबस पाहिला तर 100 गुणांची लेखी परीक्षा असते आणि 50 गुणांची मैदानी चाचणी असते. मैदानी चाचणीमध्ये थोडे क्रायटेरिया वेगवेगळे, मुलांसाठी वेगळं आहे, मुलींसाठी वेगळं आहे. तिथं वयाची अट असते. खुला प्रवर्ग असेल तर तिथं खुल्या प्रयोगासाठी वयोमर्यादा ही 28 असते आणि जे मागासवर्गीय असतात त्यांच्यासाठी वयाची अट 33 असते. 28-33. मुलांसाठी जी उंची असते ती लागते 165 आणि मुलींसाठी लागते 155 सेंटीमीटर. हे लक्षात असू द्या. आता सर्वात महत्वाचं मैदानी चाचणी आपण आधी पाहूया. मैदानी चाचणी कशी असते? त्यामध्ये तुमची धावणे असतं. मुलांसाठी बघा 1600 मीटर धावणे ज्याला 20 गुण असतात, 100 मीटर धावणे 15 गुण आणि गोळाफेक 15 गुण, 15-15 30 आणि 20-50 50 गुणांची ही मैदानी चाचणी असते. मुलींसाठी थोडं वेगळं आहे. मुलींसाठी 16 ऐवजी 800 असतात. 800 गुणांची धावणे असतं. आता समजा 800 मीटर जर असेल तर 800 मीटर धावणे याला गुण असतात 20, 100 मीटर धावणे याला 15 आणि गोळाफेक 15. तुलनेने मुलांपेक्षा मुलींची जी मैदानी चाचणी असते थोडी सोपी असते. मात्र पेपर सर्वांना एकच असतो. पेपरमध्ये सिलेबस बघा, 100 गुणांचा पेपर होतो. तर 100 त्यामध्ये 25 प्रश्न मराठी असतात, त्याला 25 गुण. 25 प्रश्न जीकेचे असतात, त्याला 25 गुण आणि 50 प्रश्न हे गणित बुद्धिमत्तेचे असतात. पेपर एकदम सोपा असतो. जर तुम्ही पोलीस भरतीचा पेपर पाहिला तर तुम्हाला 100 पैकी सहज 60 ते 65 मार्क्स मिळू शकतात. आणि जे वरचे प्रश्न असतात ते थोडे विचारपूर्वक आपल्याला सोडवावे लागतात. आता मागे आलेला प्रश्न बघा, नरेंद्र मोदीचे संपूर्ण नाव काय, असा आलेला प्रश्न आहे जळगावला. नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण नाव काय आहे? पहिलं ऑप्शन होतं बघा नरेंद्र दामोदर मोदी, हे सर्वांना माहिती आहे. आणि चौथं ऑप्शन होतं नरेंद्र दामोदर दास मोदी. इथं मुलं कन्फ्युज झाली. आता खरं काय? इथं मुलं चुकतात. तर पहिलं ऑप्शन काय, नरेंद्र दामोदर मोदी हे नाहीये, तर त्यांच्या वडिलांचं नाव दामोदर दास मोदी आहे. म्हणजेच श्री नरेंद्र दामोदर दास मोदी. बघा किती सोपे प्रश्न असतात. प्रश्न अवघड नाही.
एकदम सोपे, फक्त थोडा विचार करावा लागतो. मी नेहमी म्हणतो स्पर्धा परीक्षेत जिथं परीक्षार्थींचे विचार संपतात तिथं पेपर सेटरचे विचार सुरू होतात. ते आधी आपल्या मानसिकतेचा विचार करतात. मग अशी तुम्हाला बोललो इंग्लिशमध्ये हाऊ मेनी अल्फाबेट इज देअर इन इंग्लिश. आपण काय विचार करणार विद्यार्थी, याचं उत्तर 26 करणार, पण हे 26 लेटर्स आहे. अल्फाबेट एकच असतो. जसं मराठीत 52 वर्ण आहेत किंवा अक्षर आहेत आणि अक्षरमाला एकच आहेत. बघा किती सोपं आहे. अवघड आहे का? नाही आहे ना. स्पर्धा परीक्षा खूप सोपी असते, पण आपण घाबरतो बघा सुरुवातीला. आता एखादा विद्यार्थी सक्सेस झाला, मी नेहमी एक म्हण आहे बघा, सक्सेसला अनेक जण असतात पण अपयश हे पोरकं असतं. अपयश हे पोरकं असतं. जेव्हा तुम्ही फेल्युअर होतात किंवा फेल्स होतात तुमच्याकडे कोणी ढुंकून पाहत नाही, पण जेव्हा यशस्वी होतात मग तेव्हा दूरचे लोक आपल्याकडे येतात. अरे हा माझा मावस भाऊ, हा चुलत भाऊ, मामाचा मुलगा, असं बादराईन, ज्याला मराठीत आपण बादराईन संबंध होते जोडत असतात. आणि अपयश हे बिचारं पोरकं असतं, त्याचं कोणीच नसतं, त्याचं कोणी वाली नाहीये. मराठी, जीके, गणित, बुद्धिमत्ता, आज रोजी महाराष्ट्रात फक्त एकच स्पर्धा परीक्षा अशी आहे, एकच, पोलीस भरती, ज्याला इंग्रजी नाही. हे लक्षात ठेवा, ज्याला इंग्रजी नाहीये. खूप सोपं असतं बघा, पण थोडं वेगळं असतं, त्याला वेगळा टच दिला जातो स्पर्धा परीक्षेत. मग कोणता विषय असू द्या, मराठी भाषेत एकूण वर्ण किती बघा, 52 वर्ण, असे प्रश्न नेहमी येत असतात. आणि बघा जेव्हा आपण सक्सेस होतो तेव्हा आपल्या प्रत्येक गावामध्ये बॅनर लागतं की नाही. तुम्ही पाहिलं असेल बघा, टेटवली असेल किंवा पुढे सोंडे, गावतळी, इथं प्रत्येक वाकोली असेल, हे बॅनर्स लागत असतात. याचा उद्देश काय असतो की जर एक विद्यार्थी सक्सेस झाला, जर आपण त्याचा जाहीर सत्कार केला, त्याचं बघून किमान 10 व्यक्ती किंवा 10 मुलं तरी त्यांचा आपलं हे घेतील किंवा त्यांचं पाहून अभ्यास करतील आणि स्वप्न पाहतील. आपणही मनाशी किंवा उराशी स्वप्न बाळगलं पाहिजे आणि आपण सुद्धा सक्सेस होऊ शकतो. सिलेबस बघा, मी नेहमी म्हणतो खरे गुरु कोण असतात. आपण जेव्हा स्पर्धा परीक्षेत येतो तो मी नेहमी विचारतो की आपले गुरु कोण असतात. तो गुरु खरे आधीच्या प्रश्नपत्रिका हे आपल्याला आपले गुरु असतात खऱ्या अर्थानं, ज्याला PYQ म्हणतात. बघा तुम्ही जर आता 11वीला गेलात पुढे सायन्सला, PYQ तुम्हाला एक शब्द येतो. PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. पेपरला काय येतं ते महत्वाचं आहे. म्हणजे शॉर्ट बट स्वीट, हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क करा. लहानपणी एक गोष्ट होती बघा, कावळा, म्हणजे कावळा आता तहानलेला होता, त्याला तहान लागली होती, पण एक माठ होता त्यामध्ये पाणी कमी होतं, मग तो खडे टाकायचं. पण आज आधुनिक आज काळ बदललेला आहे. आजच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये कावळा हुशार बनलेला आहे. तो कावळा कसा आहे, खडे बघत नाही तर तो स्ट्रॉ बघतो, स्ट्रॉ चोचीत धरतो आणि त्या स्ट्रॉने पाणी पित असतो. असं काम आपल्याला करायचं आहे. ही झाली तुमची पोलीस भरती. आता पुढे जर आपण पाहिलं आर्मी भरती, आता साधारणपणे 2022 मध्ये केंद्र सरकारने काय केलेलं आहे, आर्मी भरती जी सैन्य भरती व्हायची खुली, तिला नाव दिलं अग्निपथ भरती. आणि अग्निपथ भरतीद्वारे आता अग्निवीर जे असतात आपले सैन्य, ते असतात अग्निवीर. त्यासाठी वयोमर्यादा असते 17.5 ते 21 वर्ष, म्हणजे साधारणपणे 17 धरूया आणि 21 वर्ष. आणि अग्निवीर ही जी आता त्यामध्ये परत मैदानी लेखी असते, तिथं वयोमर्यादा आहे 21. पूर्वीच्या काळी कमीत कमी तुम्हाला सैन्यात जर तुम्ही गेला तर 15 वर्ष सर्व्हिस करावी लागायची. आता तसं नाहीये. अग्निवीर मध्ये थोडं वेगळं आहे. जर एकदा मुलगा अग्निवीर म्हणून सिलेक्ट झाला तर त्याला फक्त 4 वर्षे नोकरी करावी लागते. किती वर्षे? 4 वर्षे. सुरुवातीला पगार असतो 30,000 आणि 4थ्या वर्षी असतो 40,000. मग 4 वर्षे त्याने नोकरी केली. जे अग्निवीर असतात त्यांचा परत आणखी चाचणी होते, पेपर्स होतो आणि त्यातले फक्त 25% मुले पुढे परमनंट होतात. 25% पुढे परमनंट होतात. सगळ्यात सोपं. मग राहिलेले 75% यांना आणखी इतर संधी असतात आणि त्यांना जवळपास 20 ते 21 लाख रुपये हे त्यांना एक मानधन म्हणजे पूर्ण पगार दिला जातो 4 वर्षानंतर. त्यात ते काही करू शकतात. सर्वात महत्वाचं आहे की विद्यार्थ्यांनी व्यवसायाभिमुख मार्गदर्शन घेतलं पाहिजे किंवा कोर्सेस केले असतील, ITI असेल, हे त्यांचं एक आहे. पण जो अग्निवीर म्हणून तावून सुलाखून निघतो तो वाया जात नाही. 21व्या वर्षी परत तो इतर ठिकाणी अप्लाय करू शकतो आणि त्याला थोडं आरक्षण तरी असतं.
असं हे अग्निवीर आहे, त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त वयोमर्यादा 21 असते. वयोमर्यादा 21 नंतर आपण त्याचा फॉर्म भरू शकत नाही. फक्त आपल्याला 4 वर्ष सर्व्हिस करावी लागते. त्यानंतर येतात बघा, आजच्या युगामध्ये मी नेहमी सांगतो सर्वात महत्वाचं आहे तुमची 10वी झाली, MSCIT तुमची कंप्लीट पाहिजे. MSCIT सर्व विद्यार्थी सहज पास होतात, कारण की प्रत्येकाकडे आता मोबाईल असतो, काही अवघड नाहीये. आणि सर्वात महत्वाचं टायपिंग असणं गरजेचं आहे. 10वी नंतर काय करायचं, MSCIT पहिला कोर्स, दुसरा टायपिंग. टायपिंग मध्ये 2 प्रकार असतात, मराठी आणि इंग्लिश. आता मराठी आणि इंग्लिश मध्ये थोडं वेगळं असतं. मराठी तुम्हाला 30 WPM, 30 म्हणजेच काय, WPM म्हणजेच 30 वर्ड पर मिनिट, म्हणजे एका मिनिटात आपण 30 शब्द काय टाईप करता आले पाहिजे. आणि इंग्लिश साठी लागतं टायपिंग 30-40. 30-40 म्हणजेच काय, 40 WPM, 40 वर्ड पर मिनिट, एका मिनिटामध्ये आपल्याला 40 शब्द टाईप करता आले पाहिजे. मी नेहमी म्हणतो जवळपास 2013 पासून की टायपिंग ही काळाची गरज आहे. जसं आपला मोबाईल आज अँड्रॉइड मोबाईल हा काळाची गरज आहे, तसं 2013 पासून कोणत्याही शासकीय तुम्हाला नोकरीत जायचं असेल आणि इन्स्टंट वयाच्या 20च्या आत नोकरी जर पाहिजे असेल तर तुम्हाला टायपिंग असणं गरजेचं आहे. कारण की आज रोजी महाराष्ट्रातल्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये टायपिंगवर जागा असतात. टायपिंगवर जागा असतात. इंग्लिश 30-40. आणि जर तुम्हाला वाटलं की आपण आणखी चांगला अभ्यास करू शकतो तर तुमच्यासाठी सर्वात महत्वाचं असतं बघा स्टेनोग्राफर असतो बघा, ज्याला लघु टंकलेखक म्हणतात. ही स्टेनो टायपिस्ट ही वेगळी पोस्ट असते, पगार गरगंज असतो खूप चांगला. जर तुम्ही स्टेनो झाला तर तुम्हाला एखाद्या मंत्र्याचा PA म्हणून, जे मोठमोठे जजेस असतात त्यांचा PA म्हणून तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळते. पण स्टेनोसाठी बघा, जर आपण टायपिंगला बघितलं तर जास्तीत जास्त आपण एका मिनिटात 30 किंवा 40 शब्द टाईप करू शकतो. आणि जर जो स्टेनोग्राफर असतो बघा, ज्याला मराठीत लघु टंकलेखक म्हणतात, तो जवळपास एका मिनिटात 120 शब्द, शॉर्ट हँड मध्ये म्हणतात, तो 120 शब्द टाईप करू शकतो. स्टेनोग्राफर, ज्याला आपण एक साध्या भाषेत शॉर्ट हँड असं म्हणतो. त्यांची लिपी वेगळी असते, त्यांची भाषा वेगळी असते. ह्याही आपल्या करिअरच्या संधी असतात. आणि मग सर्वात महत्वाचं पुढे आणखी सरळ सेवा. विद्यार्थी मित्र, नावाला सरळ सेवा आहे, शब्दातच सरळ आहे, पण सरळ जर आपण पाहिलं सरळ आहेच, पण सर्वात महत्वाचं कॉम्पिटिशन किती ते बघा. तलाठी भरती होते. आता सरळ सेवेमध्ये काय असतं बघा, याला सरळ सेवा असं नाव का पडलं, ज्याचा फक्त एकच पेपर होतो, लेखी चाचणी. 100 प्रश्न 200 गुण लेखी चाचणी होते आणि मेरिटच्या आधारे आपलं सिलेक्शन होतं. नंतर आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आणि त्या सरकारी सेवेत रुजू व्हायचं. एकच टप्पा असतो, लेखी चाचणी, म्हणून सरळ सेवा. आणि MPSC काय असतं, तर सरळ सेवा का नाही म्हणत, MPSC मध्ये बघा पूर्व परीक्षा असते, मुख्य परीक्षा असते, मुलाखत असते, ते आपण पुढे पाहू. आता सरळ सेवाकडे येऊ आपण. सरळ सेवेमध्ये कोणती पदे येतात, तलाठी, नाव ऐकलंय तलाठी, ग्रामसेवक असेल, आरोग्य सेवक असेल, शिक्षक असेल, कृषी सेवक असेल, लिपिक टंकलेखक असेल, आरोग्य निरीक्षक असेल, आरोग्य पर्यवेक्षक असेल, भांडारपाल असेल, वसतिगृह अधीक्षक असेल आणि इतर तत्सम पदे असतात. हे येतात सरळ सेवेमध्ये, ज्याला आपण वर्ग 3 असं म्हणतो. आणि सरकारचा 2011चा GR आहे. सरळ सेवेमध्ये बघा 100 गुणांसाठी, म्हणजे 100 प्रश्न 200 गुण, काही ठिकाणी 100 गुणच असतात, काही ठिकाणी 200 गुण असतात. परीक्षा किती गुणांची असू द्या, तुम्हाला सरळ सेवेमध्ये 45% गुण मिळवणे अनिवार्यच आहे. जर त्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि जीके हे बघा, जीके आणि GS यामध्ये फरक आहे. जर तुम्ही MPSC मध्ये गेला त्याला GS म्हणतात, याला जनरल स्टडीज म्हणतात, सामान्य अध्ययन. आणि जीके मध्ये साधे प्रश्न असतात, जनरल नॉलेज, म्हणजे आपले पूर्वज्ञानावर आधारित किंवा सहज आपल्याला जे आकलन होतं त्याचे जीकेचे प्रश्न असतात. म्हणजे नरेंद्र मोदी भारताचे किती पंतप्रधान आहेत, सध्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहेत, हे जीकेचे प्रश्न असतात. किंवा एक नेहमी प्रश्न असतो, महाराष्ट्राला साधारणपणे किती लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे, 720 किमी. हे जीकेचे प्रश्न असतात. जीके बऱ्यापैकी सोपं असतं. आणि जीके मध्ये आणखी एक असतं बघा, चालू घडामोडी, ज्या आंतरराष्ट्रीय असतात, राष्ट्रीय असतात किंवा प्रादेशिक असतात, हे जीके मध्ये मोडतं.
मराठी 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण, गणित बुद्धिमत्ता 25 प्रश्न 50 गुण आणि जीके 25 प्रश्न 50 गुण. यामध्ये बघा जो आपला 5वी पर्यंतचा सिलेबस असतो, 5वी ते 12वी मध्ये आपण जेवढं ज्ञान मिळवतो तेच तुम्हाला स्पर्धा परीक्षेत येणार आहे. फक्त ते एकाच वेळेस येणार आहे. आपण इथं 5वी वर्षभर शिकतो, 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी, पण ओव्हरऑल तेवढा सिलेबस तो एका तासामध्ये आपल्याला फेस करावा लागतो स्पर्धा परीक्षेत. म्हणून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा अवघड वाटते, पण ही अवघड नाहीये, सोपच आहे. आपले विचार कठीण होतात. 200 गुणांचा जवळपास किंबहुना 200 गुण असतात सरळ सेवेला. काही ठिकाणी फक्त 100 गुण असतात, ते त्यांच्यावर असतात डिपार्टमेंटवर तयार. काही ठिकाणी आजचा कार्यक्रम हा फक्त तुमच्या करत आहे. तुम्ही बोललं पाहिजे. सांगा कोण सांगतो? बोट वर करायचं. शेवटी बाल्कनीवाले तुम्हाला पाहिलं की मला माझी आठवण येते का, हाईट जास्त आहे ना आपली. बोला कोण बोलतो बघा, कोणतं बरोबर असेल? मॅथमॅटिक शेवटी यस नाही, दुसरं ऑप्शन मॅथ आणि तिसरं मॅथ्स MATHS. बोलत बघा हे पेपरला येत असतं स्पर्धा, खूप सोपी स्पर्धा परीक्षा. मी तरी सांगतो की 10वी 12वी पेक्षा स्पर्धा परीक्षा सोपी असेल, कारण की 10वीला ते थेरम असतात, प्रमेय असतात. आमच्या वेळेस 17 होते प्रमेय, आपल्याला पाठ करावे लागायचे. आणि मी खूप तावून सुलाकून निघालेला माणूस आहे. बोला बोला कोणतं आहे बघा, अवघड आहे का? तुम्ही बघा, तुम्ही लिहितात ना मॅथमॅटिक्स असेल, मॅथ असेल, काही लिहिता ना तुम्ही, तेच पेपरला येत असतं. बघा पेपरला काय येतो सांगा, कोणतं बरोबर असेल? अवघड काहीच नाही. कोणतं असेल बघा? पहिलं ऑप्शन मॅथमॅटिक, दुसरं मॅथ, तिसरं मॅथ्स, चौथं ऑल आर करेक्ट. अरे बोलत चला, बोला. बाल्कनी बोला बोला. हे बघा बोलत चला, तुम्ही घाबरू नका. जे वाटतं तुम्हाला ते द्यायचं, घाबरायचं नाही. जो चुकतो तोच शिकतो आणि चुकलंच पाहिजे. बोला, उभं राहून बोलायचं. आलेला प्रश्न आहे बघा साधा सरळ सेवेला, ते सांगा बरोबर. घाबरू नका, बिनधास्त. तुम्हाला मी काहीच बोलणार नाही, चुकलं तरी चालेल. कोणी शिकून येत नाही, आपण इथं शिकावं लागतं आणि प्रत्येकाकडून शिकायला भेटते. लक्षात ठेव. बोल. हा ओके, शाबास, बस खाली बेटा. आणखी वेगळं कोणाचं याच्यापेक्षा? तर बघा इथं 3 नंबरचा पर्याय जो आहे बघा मॅथ्स, ते बरोबर होतं. MATHS. जिथं माझं एक वाक्य लक्षात ठेवायचं, जिथं आपले विचार संपतात तिथं त्यांचे विचार सुरू होतात, हे लक्षात ठेवा. सगळ्यात अवघड काम असतं पेपर तपासण्यापेक्षा पेपर काढणं हे खूप अवघड काम आहे. आपण काय करतो, आपल्याकडे 200-250 पेपर येतो, आपण घामाघूम होतो, नको पाहिजे होतं. पेपर काढून बघा. जर आपण एक चूक झाली तर आपली चौकशी लागते, चला मग हायकोर्टामध्ये. आणि आजकाल कसं आहे, सोशल मीडियामुळे आणि आपला व्यक्ती स्वातंत्र्य असतो. जर कोणत्याही विभागामध्ये जर एखादा प्रश्न चुकीचा छापला गेला असेल तर मुलं आज कोर्टात जातात. गेलेच पाहिजे ना, कारण की एका गुणामुळे सर कसं आहे, अनेकांचं नुकसान होऊ शकतं. मॅथ्स MATHS कळतंय? मॅथ्स असा आलेला प्रश्न आहे बघा. किती सोपं आहे. अवघड आहे का? अवघड आहे का? बोला. नाही, फक्त आपण हे व्यवस्थित पाहत नाही. एक साधा प्रश्न आहे बघा. आता हे कागद असतील, याचा रंग कोणता आहे? व्हाईट आहे. इंग्लिशमध्ये आपण व्हाईट म्हणतो, मराठीत पांढरा म्हणतो. आणि पुढील पैकी शुद्ध पर्याय निवडा. मराठीमध्ये आलेला प्रश्न आहे. याला सफेद म्हणतात अनेक जण, बरोबर आहे की नाही? सफेद, द दप्तरचा. मग आता सफेद बरोबर आहे का सफेद बरोबर आहे? तो तलवारीचा. आता 99.99% विद्यार्थी ही चूक करतात. याला सफेद म्हणतात, द दप्तरचा नाहीये, सफेद आहे. तो तलवारीचा व्यवस्थित बघा.
कोणतंही मराठी व्याकरणचं पुस्तक बघा, त्यात येणे शेवटी अशुद्ध शुद्ध शब्द, त्यात सफेद त तलवारीचा आहे. म्हणजे आपण जे पाहतो तेच पेपरला येतो, पण आपण पाहताना व्यवस्थित पाहत चला. कळतंय ना? सफेद त तलवारीचा प्रत्येक पुस्तकात असतं मराठीच्या. आता मध्यंतरी एक मागे प्रश्न येऊन गेला बघा, तज्ञ शब्द आपण लिहितो, एक्सपर्ट तज्ञ असतं बघा मराठीत, मराठी भाषा तज्ञ, इंग्रजी भाषा तज्ञ किंवा मग हृदयरोग तज्ञ असतं ना. मग तज्ञ कसं लिहितात हो? तज्ञ कसं लिहितात? त तलवारीचा असतो, पुढे ज्ञ असतो, तज्ञला आणखी काही असतं, ज्ञला अर्धा ज असतो, हे लक्षात ठेवा. तज्ञ असतं ना ते आपलं, अर्धा ज असतो, मग ज्ञ असतो. बरं, जला ज्ञ असतो का ज्ञला ज असतो, हा मोठा प्रश्न आहे, संशोधनाचा आहे. ज आपण म्हणतो बघा, जला ज्ञ का ज्ञला ज? हे बघा, ज हे व्यंजन आहे, जे अपूर्ण आहे, अपूर्ण असल्यामुळे त्याला पुढचं अक्षर लागत नाही. ज्ञला ज असतो, कारण की ज्ञ हे काय अक्षर झालं, आपण त्याला जोडाक्षर म्हणतो. आपण ज्ञ हे जोडाक्षर झालं आणि त्याला ज आपण हे व्यंजन जोडलं, लक्षात ठेवा. ज्ञला ज असतो. कळतंय ना? सोपं आहे बघा, किती सोपं आहे. वाक्य असतं लिहितो आपण बघा, वाक्य क ला य का य ला क? य ला क असतो. आपण उलटा बोलताना क ला य म्हणतो, ते चुकीचं असतं. बघा, एकदम साधे साधे प्रश्न असतात, बेसिक बेसिक असतात. काही अवघड आहे का? नाही. पण व्यवस्थित पाहत चला. स्पर्धा परीक्षा खूप सोपी आहे, परंतु सर्वात जास्त ज्याला आपण म्हणतो देर आर सो मेनी एक्सेप्शन्स इन दॅट एक्झाम. अपवाद खूप असतात. आता बघा, मागच्या आठवड्यात प्रश्न आला होता, जो 4थी व्हिडिओसलाही होता, प्रज्ञा शोधलाही होता, आणि मागे आरोग्य शिक्षकला आलेला प्रश्न आहे. नैऋत्य शब्द बघा, म्हणतो ना आपण नैऋत्य आहे ना एक दिशा आपली, नैऋत्य मान्सूनवारी शिकतो बघा आपण 9वी 10वी मध्ये, आहे नैऋत्य. कसं लिहितात नैऋत्य शब्द? आहे ना, दिशा आहे नैऋत्य. हे पेपरला येतं. ही स्पर्धा परीक्षा आहे. स्पर्धा परीक्षा अवघड काहीच नाही. असं नाही म्हणायचं पेपर की आमच्या शाळेत मग भिंतीवर नैऋत्य शब्द असा लिहिलेला आहे, मग असंच लिहायचं, असं चालत नाही. नैऋत्य शब्द नाही असतो, ऋषीचा असतो, मार्धात मग हे असतो, बरोबर आहे की नैऋत्य? एवढंच बरोबर आहे का? 4थी व्हिडिओ 4चा प्रश्न आलेला आहे बघा, नैऋत्य. जास्त दूर पण नका जा, आणि हेच प्रश्न स्पर्धा परीक्षेला येतात. नैऋत्य तर अनेक विद्यार्थी चुकत असतात. रूवर रफार असतो, हे लक्षात ठेवा. आता व्यवस्थित पहा, पण असं नका पहा आता शाळेच्या भिंती नका पाहत चला, पुस्तकं बघा, मराठी व्याकरण सापडेल तुम्हाला शुद्ध शुद्ध शब्द. रूवर रफार असतो. जे एक गुण असते विद्यार्थी मित्रांनो, याची किंमत फार असते. बरं, एका गुणाची किंमत फार असते, हे लक्षात ठेवा. जो एका गुणाने घरी बसतो, मी अनेक जण डिप्रेशन मध्ये जातात. एक गुणाने घरी, 10 गुणाने घरी बसले काही वाटत नाही आपल्याला, आपण वन्स मोर करतो, टेन्शन नाहीये. पण एका गुणाची किंमत फार असते. ही स्पर्धा परीक्षा असते. गणित एकदम सोपं आहे, बुद्धिमत्ता एकदम सोपं आहे. मी नेहमी म्हणतो स्पर्धा परीक्षेत गणित आणि बुद्धिमत्ता सारखा सोपा विषय कोणताच नाही. आणि असं म्हणतात की जो खूप अभ्यास करतोच म्हणतो नेहमी सरळ, जगातले सगळ्यात सोपे विषय गणित बुद्धिमत्ता. फक्त इथं इंटरेस्ट पाहिजे, आवड पाहिजे अभ्यासाची, काहीच अवघड नाहीये. आलेला प्रश्न आहे बघा, अनेक सांगतो. 4थी व्हिडिओस असेल, प्रज्ञाशोध असेल, 5वी स्कॉलरशिप असेल, 7वी प्रज्ञाशोध असेल किंवा 8वी स्कॉलरशिप असेल, हा जो सिलेबस आहे हाच सिलेबस स्पर्धा परीक्षेला आहे. सरळ शिवला बघून घ्या. केव्हा केव्हा असं होतं की 5वीच्या जो आपला शिष्यवृत्ती असते स्कॉलरशिप, 5वीच्या स्कॉलरशिप पेक्षा केव्हा केव्हा सरळ शिवचा पेपर सोपा असतो. बघा तुम्ही मागचे पेपर्स, मी नेहमी सांगतो, कारण की मागचे पेपर्स हे आपले गुरु असतात. गुरु 2 प्रकारे लिहिलं जातं. रला पहिला अवकार तो गुरु वेगळा, रला दुसरा अवकार तो गुरु वेगळा. आता कोणता गुरु तुम्ही बघा. गुरु 2 प्रकार, ऱ्हस्व आणि दीर्घमुळे शब्दांच्या अर्थात खूप बदल होत असतात. ऱ्हस्व आणि दीर्घ स्वर गुरु. रला पहिला उकार गुरु लिहिला तो गुरु म्हणजे शिक्षक, आणि रला दुसरा उकार तो गुरु म्हणजे जनावर. हे बघा, यावर मी काम केलेलं आहे. शेवटी ते आपण राहूनच गेलो परिचय, पाहुण्यांचा परिचय.
ते जाऊन द्या आता. न देवला बरं, माझा परिचय खूप, माझा इतिहास खूप मोठा आहे. त्याग करावा लागतो, बरोबर आहे की नाही. आता माझा जन्म झाला तेव्हापासून मी ऐकतोय की भारतात 33 कोटी देव आहेत ना, 33 कोटी देव. मला प्रश्न पडायचा, अरे काय करायचं हे 33 कोटी देव. आज 2025 मध्ये पण 33 वाढत का नाहीये? लोकसंख्या झपाट्याने वाढली, लोकसंख्या विस्फोट झाला, पण म्हटलं कुठे थांबलं पाहिजे. मग मी अभ्यासाला सुरुवात केली. तर 33 कोटी देव म्हणजेच इथं आता रस्व दीर्घाचा फरक आहे. कोटी, टला पहिली वेलांटी कोटी आणि टला दुसरी वेलांटी, यामध्ये खरी मेघ आहे, हे जाणून घ्या. भारतात 33 कोटी देव आहेत. तर कोटी, टला पहिली वेलांटी तो कोटी म्हणजे प्रकार, आणि टला दुसरी वेलांटी तो कोटी म्हणजे करोड. तर भारतामध्ये 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव आहे, हे लक्षात ठेवा. ही स्पर्धा परीक्षा आपल्याला शिकवत असते. आणि आलेला प्रश्न आहे, भारतात 33 टिंब देव आहेत, 33 कोटी आपण सहज पाहतो. आणि हे काय करतात पेपर सेटर, जिथं मुलं चुकणार ते ऑप्शन पहिलेच टाकणार, आणि जिथं अपवाद आहे ते तिसरं किंवा चौथं ऑप्शन असतं, हे लक्षात ठेवा. सोपं आहे की नाही? आहे का अवघड? अवघड आहे का? हे पेपरला येत असतं, पण आपण काय करतो, पूर्वग्रह असतो की स्पर्धा परीक्षा खूप अवघड असते. मित्र हो, अवघड काहीच नाही. मागचे पेपर्स बघा, दुसरं काहीच नका करा. ते आपल्याला सांगतात की स्पर्धा परीक्षा किती सोपी आहे. ज्यांनी आता 10वीचा अभ्यास केला असेल त्यांनी PSI STI चे पेपर्स बघा, किती सोपे असतात बघा. तुम्ही सहज, असे विद्यार्थी पाहिले मी जेव्हा फिरायचो, तर 10वी 12वीचे मुलं सहज पूर्व परीक्षा पास व्हायची. पण थोडं मेन्स मध्ये त्यांची, थोडं मेन्स मध्ये मराठी इंग्लिश असतं, थोडं वेगळं असतं, जे आपल्याला शिकवलं जात नाही. व्याकरण आणि इंग्रजी किंवा मराठी व्याकरण पण सोपंच असतं, काही अवघड नाही. आहे का अवघड स्पर्धा परीक्षा? आहे का? असे प्रश्न येतात बघा. बुद्धिमत्तेचा, ज्याला मी दत्तक प्रश्न म्हणतो, दत्तक प्रश्न असतो बघा, जो वारंवार येतो. 7 बगळे 7 मासे 7 दिवसात खातात, हा प्रश्न तुम्ही पाठ करून ठेवा. हा जर तुम्ही स्पर्धा परीक्षेत गेलात तर हाच प्रश्न तुम्हाला एकदा तरी येईल तुमच्या फ्युचरमध्ये, एकदा तरी. 7 बगळे 7 मासे 7 दिवसात खातात, तर 3 बगळे 3 मासे किती दिवसात खातील? हा प्रश्न दत्तक घेतलेला आहे स्पर्धा परीक्षेत, तो वारंवार असतो. बगळेच असतात, मासेच असतात, अंक पण सेम आहे, 7 3. सांगा बरं, कोण सांगतो? सर्वात महत्वाचं बघा, तुम्ही पुस्तकं वाचण्यापेक्षा आलेल्या प्रश्नपत्रिका बघा, तुम्हाला हसू येतो, अरे मी तर करू शकतो किंवा मी करू शकते. सांगा कोण सांगतं बघा. सोपा प्रश्न आहे, आणि हाच प्रश्न 4थीला पण येतो, 5वीला पण येतो, काही अवघड नाहीये. 7 बगळे 7 मासे 7 दिवसात खातात, तर 3 बगळे 3 मासे किती दिवसात खातील? तुम्हाला सिलेबस सांगितल्यापेक्षा हे जर सांगितलं तर खूप आवडेल का? अरे पेपरला हे येतं, मग आपणही करू शकतो ना. सांगा किती दिवसात खातील? 7 बगळे 7 मासे 7 दिवसात, 3 बगळे 3 मासे 7च दिवसात खातात, हे लक्षात ठेवा. 3 दिवसात येणार नाहीये, कारण की एका बगळ्याला 1 मासा खायला 7च दिवस लागतात. मुलं काय करतात, पहिलं ऑप्शन 3 बगळे 3 मासे 3 दिवस. तसं नसतं विद्यार्थी मित्र हो. पेपर किती सोपा आहे बघा, सोपा आहे ना, काय अवघड आहे? आता बघा, एक ऑनलाईन एक्झाम झाली मागच्या महिन्यामध्ये, एक साधा अंक दिला होता त्यांनी, 19 असतो ना आपलं, 1 और 9 किती असतात? हा, हे तर उत्तर सांगत नाही. आता तुम्ही ही संख्या कशी लिहाल अक्षरामध्ये? मराठीत मी उच्चार आता करू शकत नाही, जर केलं तुम्ही ते सांगणार बरोबर. 1 और 9 असतो ना आपला काहीतरी, किती ते? बोलत चला, बसून बोला, चला बोला बोला, बोलच आहे बघा. तुम्ही बोलले तर मला बरं वाटतं. एक हे बघा, मोठ्याने बोला, एकच जण बोला. हा, हात वर करा, बोला, बोल बेटा. 19. ओके, शाबास. आणखी वेगळं याच्यापेक्षा कोणी? कोणी 19, कोणी 19. तर बघा, खरं किंवा अक्षरी लेखन त्याचं 19, फक्त 19 हे लिहायचा. काना मात्रा, न बाणाचा, आणि दुसरी वेलांटी 19.
तर आम्ही जेव्हा शिकवत असताना आम्ही विनंती केली की बुवा नाही नाही तो हे बघा झालं होतं ते, म्हणजे आता बघा 21 म्हणजे 20 आणि 1 तसं नाहीये ते बदल झाला त्यामध्ये. मी सांगतो बघा, शासनाने एक जी आर काढलेला 6 नोव्हेंबर 2009 तारीख बघा, काय तारीख आहे 6 नोव्हेंबर 2009. त्यामध्ये 0 ते 99 अंक म्हणजे 100 अंक त्यांनी दिलेले आहे. त्यांचं लेखन कसं करावं ते पण दिलेलं आहे. कारण की काय असतं, जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेला असे प्रश्न विचारतात, मुलं कोर्टात जातात आणि मुलं कोर्टात गेले तर मग ऑथेंटिक माहिती सोर्स कुठे असतो, तर शासनाचे जी आर असतात की नाही. तर 6 नोव्हेंबर 2009 जी आर आहे, त्यामध्ये त्यांनी पूर्ण दिलेलं आहे अंकात आणि अक्षरात. तर 19 आहे बेटा. हे सांगायचं तात्पर्य का, एका मार्कची किंमत खूप असते. कुणासाठी 1 गुण म्हणजे 10 वर्षे असू शकतात. आता आपण पाहिलं तुमचे स्टेट केटोलीच्या वयाचे किती वर्ष लागले ते सर्व्हिसला बँकेत, बघा 38व्या वर्षी, म्हणजे ही एका मार्कची किंमत असते. मी मग अशी काय बोललो मी की पंगत चुकली तर एक वेळचं जेवण चुकणार, पण संगत चुकली तर दिशा चुकते. आणि संगत चुकल्यामुळे असं होत असतं बघा, 1-2 गुणांची हेरफार झाली तर मग आपलं लगेच भरती होत नाही. त्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागते 1-2 वर्ष. सोपा आहे की नाही 19 का नाही? 44 कसं लिहाल 44? हे सगळे प्रश्न आलेले आहेत. 44 नाही 44, वला व असतो हे लक्षात ठेवा. 44 हा जी आर मध्ये त्यांनी दिलेलं आहे की बुवा विद्यार्थ्यांकडून हे पाठ करून घेतलंच पाहिजे. हे झालं असं की जेव्हा एक अधिकारी बसलेला होता आणि टाईप करत होता, तर एक जो टायपिस्ट असतो बघा आपला आता क्लार्क, तो बऱ्यापैकी चुकून गेला. मग त्यांना वाटलं की आपण जी आरच काढला पाहिजे आणि प्रत्येक डिपार्टमेंटला सर्क्युलेशन केलं पाहिजे की असं तुम्ही करून ठेवा, तरी सुद्धा चुकतातच आपण. 44 नाही ते 44 आहे. 44 सव्वे वला व असतो आणि एक मात्रा असतो. बघा असे प्रश्न अवघड आहे का? अवघड आहे का? पण आपण विचार करतो का किती सोपा असतो पेपर, पण असे अपवाद असतात ते आपल्याला माहित पाहिजे. आणि त्या जी आर मध्ये बघा 6 नोव्हेंबर 2009 जी आर आहे. 6 नोव्हेंबर 2009 जी आर, त्यामध्येच ॲ आणि अ हे इंग्रजी भाषेतून मराठीत आलेले स्वर आहे, त्यांचा नव्याने समावेश झाला. आणि क्ष आणि ज्ञ ही जी संयुक्त व्यंजन आहे तेव्हा पण त्यांचा वर्णमालेत समावेश झाला. म्हणजे जर आपण पाहिलं 5 नोव्हेंबर 2009 पर्यंत, तारीख लक्षात ठेवा, 5 नोव्हेंबर 2009 पर्यंत मराठी भाषेत 48 वर्ण होते. किती? 48. आणि 6 नोव्हेंबर 2009 पासून तर आजपर्यंत मराठी भाषेत 52 वर्ण आहेत. हे बघा, आपण क्ष आणि ज्ञ लहानपणापासून अभ्यासतो आहे, पण त्यांचा वर्णमालेत समावेश होता का? नव्हता. 2009 पासून त्याचा समावेश झालेला आहे मराठी वर्णमालेत. म्हणून मराठी भाषेत एकूण 52 वर्ण आहेत. किती? 52 हे लक्षात ठेवा. एक साधा प्रश्न विचारतो, मराठीचा आलेला आहे बघा. आलेला प्रश्न, जास्त काही बोलत नाही मी. बघा पेपरला काय येतं ते महत्वाचं आहे. नाही तर मग आपण खूप अभ्यास करतो, पण पेपरला जे येतं तेच नाही केलं तर काय होणार आहे? प्रवाहात दिशेने चाललं पाहिजे आपण. एक साधा प्रश्न बघा, एक निलिमा नावाचा शब्द आहे. निलिमा शुद्ध शब्द लिहा. मागचे पेपर्स बघा, मग तुम्ही पोलीस भरती असेल, तुमचं ग्रुप डी असेल, परिचर असेल, शिपाई असेल, एमपीएससी असेल, आलेला प्रश्न आहे निलिमा. कसा लिहाल तुम्ही? बरं मी सांगतो. निलिमा, न ला दीर्घ वेलांटी असते, ल ला रस्व असते, थोडं उलट असतं, व्हाईस वर्सा असतो. आता याचे शुद्धलेखनाचे नियम असतात, ते आपल्याला माहित पाहिजे, सर्वात महत्वाचं. तर मग ल कसा लिहायचा इथं प्रश्न आहे. कारण की निलिमा दोन्ही बरोबर 2 ऑप्शन मध्ये न ला दीर्घ वेलांटी, ल ला रस्व 2 ऑप्शन होते, पण ल लिहिण्याची पद्धत वेगळी होती. आपण काय करतो, ल लिहितो आणि शेवटी उभा दंड देतो बघा, असं देतो ना असं. पण हे आहे का मराठी व्याकरण मध्ये? तर नाही. जो ल असतो बघा, ल ला अर्धा दंड, जसं आपण अ लिहितो ना बघा अ बाळाचा, तसा ल लिहावा लागतो आणि तो अर्धा दंड असतो. म्हणजे बघा इथून आपली सुरुवात होते.
सोपं आहे की नाही? पेपर्स बघा काही अवघड नसतो. जो विद्यार्थी 7वी किंवा 8वी स्कॉलरशिप प्रामाणिकपणे देतो ना, त्याला सरळ सेवेचा पेपर काहीच वाटत नाही, हे लक्षात ठेवा. किंबहुना मला तरी वाटतं की 8वी स्कॉलरशिप पेक्षा सरळ सेवेचा पेपर सोपा असतो. तुम्ही पेपर्स बघा विद्यार्थी मित्र, कारण की थोडं गणित हाय लेवलचं असतं, सरळ सेवेला एवढं नसतं. कळतंय? टाइम झाला ना, बस गाडी आहे तेच म्हणतोय मी. हो हो तर मग त्यांना जेवायचं असेल. हे बघा आता एमपीएससी मध्ये कोणकोणत्या पोस्ट असतात. एमपीएससी मध्ये बघा क्लास 1 असतं. भूक लागली का? तुम्ही एक हसताय बघताय, भूक लागली का? 8वी वाले हे बघा, पंगत चुकली एक वेळचं जेवण चुकणार. आणि माझं एक वाक्य होतं, जर तुमचं पंगत चुकली असेल तर मी तुम्हाला संध्याकाळी नॉनव्हेज खाऊ घालणार. पण संगत नका चुकू द्या. हा, एमपीएससी द्वारे बघा क्लास 1 जे असतात उपजिल्हाधिकारी असतात बघा, ज्याला आपण डेप्युटी कलेक्टर म्हणतो, DYSP, पोलीस उप अधीक्षक, तहसीलदार असतील, बीडीओ असतील. बीडीओ 2 असतात, एक क्लास 1 क्लास 2. सहाय्यक विक्रीकर आयुक्त असतात, उद्योग निरीक्षक असतात आणि एक कंबाईन ग्रुप बी असते, ज्यामध्ये PSI, STI, ASO येतात. हे PSI, STI, ASO हे क्लास 2. यांची परीक्षा वेगळी असते, राज्यसेवा वेगळी असते. त्यात आणखी वर्ग 3 मध्ये टॅक्स असिस्टंट असतं, ज्याला आपण मराठीत कर सहाय्यक म्हणतो. लिपिक टंकलेखक ही पदे असतात. आणि आता बऱ्यापैकी अनेक जे जिल्हा निवड समिती असतात, जिल्हाधिकारी कार्यालय असतात किंवा वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात, त्यांची सरळ सेवेची पदे सुद्धा आता एमपीएससी द्वारे घेतली जातात. अशी ओव्हरऑल ही एमपीएससी असते. फक्त थोडं प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू 3 टप्पे असतात वेगवेगळे. तर इथं मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली. तसेच तुमचं माध्यमिक हायस्कूल सुखदर, शालेय व्यवस्थापन समिती असेल, मुख्याध्यापक असेल, कर्मचारी वृंद असेल किंवा आपलं जे प्रतिष्ठान असेल, त्यांनी मला मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. त्यामुळे मी पुनश्च सर्वांचे आभार मानतो आणि माझे बोलणं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. बनसोडे सरांनी अतिशय उत्कृष्ट असं आपल्या ओघवत्या शैलीमध्ये आजचे व्यवसायाभिमुख प्रशिक्षण स्पर्धा परीक्षांविषयीची माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आपल्या त्या सर्वांसाठी याच्यातील काही माहिती आपल्याला सहज उपयोगी पडेल. आणखी काही मार्गदर्शन हवं असेल तर आपण सरांजवळ संपर्क साधू शकता. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय श्री अप्पासाहेब आयरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाविषयी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे. आता कर्मवीर पद्मश्री दादा विधाते प्रतिष्ठानचे सर्व कार्यवाह सदस्य आणि विशेष म्हणजे आपल्या सुखदरच्या माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, सरपंच, पोलीस पाटील आणि आमच्या बांगर सर, सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. खरं पाहता बघितलं, सुखदर गावमध्ये हायस्कूल सुरू झालं, ही जी एक संकल्पना अतिशय उत्तम होती आणि चांगलं झाली. ती सुद्धा कैलासवासी शंकर जाधव आणि सुखदर गाव यांनी जे परिश्रम घेतले आणि त्या परिश्रमामुळं हे हायस्कूल सुरू झालं. हे सोपी गोष्ट नाही आहे सुखदर या ठिकाणी. आणि आज मला वाटतं 60% अनुदान, 60% ना, 40 का
आता 40 ना, आता 60 वर येईल. 60% अनुदान आता मिळायला लागलेलं आहे. खरं पाहता स्पर्धा परीक्षा, आता त्याच्यावर जायला गेलं की मला एक अर्धा तास बोलायला लागेल, मी शॉर्टकट घेतो. ह्या स्पर्धा परीक्षा ते घेतलं तुमचं पुण्य आहे. आता ही शाळा कायम राहणार हायस्कूल, आता 60% येईल. आणि मगाशी एक उदाहरण दिलं बंगार सरांनी की ते म्हणले की आमच्याकडे जे विद्यार्थी 10वीला होते त्याच्यातले म्हणजे 2च शिक्षक राहिले, 2च विद्यार्थी राहिले आणि बाकी सगळे DEDला गेले. आणि ते DED वाले सगळे लागले. आता ते हेडमास्टर पण असतील, काही ठिकाणी शिक्षक असतील, काहींनी परीक्षा दिली असतील, ते पुढे पण गेले असतील. एकदा आपली वाट चुकली की काय घडू शकतं हे बंगार सरांनी सांगितलं मुख्याध्यापकांनी. आणि खरोखर अतिशय सज्जन असे मुख्याध्यापक आहेत, सगळं स्टाफ चांगला आहे. मी जरी आलेलो नसलो इथं, आज तुमच्या वर्गातली तुमच्या मुलातली मुलगी सुद्धा MSCला, आता जे म्हटले ना दानशूर अमुक तमुक हे हनुमान भारदे यांचं वक्तव्य केलं, त्यांची मुलगी आपल्या शाळेतून मला वाटतं पहिली झालेली विद्यार्थिनी. आणि ती आज MSCला आहे, BSCला सुद्धा म्हणजे चांगल्या हुद्द्याला, चांगलं म्हणजे फर्स्ट क्लासनी पास झाली आणि आता ती MSCला आहे. ह्या सुद्धा मुलांनी लक्षात ठेवलं पाहिजे, आपण सुद्धा कोणतरी व्हायला पाहिजे. ती सुद्धा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते. आणि आज मला खरं तुम्हाला विशेष म्हणजे जे शिक्षक वानखडे सर ना, बनसोडे सर, वावगर पदवीधर शिक्षक आहेत, त्यांनी अभ्यास जो केलेला आहे आणि ते तुम्हाला माहिती दिलेली आहे, अतिशय उत्तम माहिती दिलेली आहे. परत हवं असेल तर तुम्ही बोलवा. विशेष म्हणजे आणि जे आपलं सगळं हे चित्रण करतायत मांडवकर कृपीचे, हे सुद्धा या कार्यक्रमाला म्हणजे त्यांनी स्वतःहून आले आणि हे सगळं चित्रीकरण चाललंय. विशेष म्हणजे तुम्ही आता लक्षात ठेवा, त्यांनी DEDचं उदाहरण दिलं म्हणून लगेच मी DEDचं उदाहरण सांगतोय. आताच्या काळामध्ये GNM, ANM आणि BSc नर्सिंग हे DED आहे. त्याच्यामुळे ज्यांना लवकरात लवकर जर नोकरीला लागायला हवं असेल मुलींना, तर ह्या गोष्टी लगेच करा. विद्यार्थ्यांनी पण करायला अडचण नाही आणि विद्यार्थिनींनी पण करायला अडचण नाही. ह्याची तुमचा कोर्स संपला की लगेच नोकरीला मिळतं, लगेच नोकरी मिळते. म्हणून ही स्पर्धा परीक्षा आहे ना, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये कुठं जायला पाहिजे आपण, हे तुम्ही संकल्पना आणि तुम्ही ठाम आत्ता करा. विषय 10वीला जे आहे त्याने 10वीवाल्यांनी ठरवायला पाहिजे, मला आता सायन्सला जायला हवंय, मला आर्ट्सला जायला हवंय का, मला 10वी नंतर कुठले कोर्स करायला हवेत, ह्याचं अवलोकन करा. आणि हा फायदेशीर आहे. तुमच्या आईवडिलांचं आठवण राहील, तुमचं सुद्धा उत्कर्ष होईल. एकदा वाट चुकली की विषय संपतो. त्यामुळे तुम्ही अभ्यास करा. आणि खरोखर आमचे गुरुजी सदानंद, आमचे कार्यवाह सदानंद रसाळ यांनी जे इथं ठेवलं त्या मुलासाठी, आता मी सांगतो त्यांना की आपण सगळा हा तालुका, म्हणजे तापोली तालुका, संपूर्ण तापोली तालुक्यातले सगळे हायस्कूल आहेत. कारण हा महत्वाचा पायंडा आहे. आणि पालकांनी पण आलं पाहिजे होतं खरं, पण ते हरकत नाही जे आलेत. आता सरपंचांचे वडील आहेत पण आलेत, ही चांगली गोष्ट आहे. ते पालक पण उपस्थित राहायला पाहिजे सर. आणि पालक, विद्यार्थी आणि असं समकक्ष ज्यांना आवड आहे त्या गोष्टी त्यांनाही बोलवा, कारण तेही त्या गावामध्ये काही उत्कर्ष करतील, त्या गावामध्ये जागरूकता ठेवतील आणि सांगतील की हे करायला पाहिजे आपल्याला. आणि हे सगळ्यात आवश्यक आहे. आता हे सर आले, बनसोडे सर, यांनी खरोखर अतिशय चांगलं दिलं आहे. त्यांनी सुद्धा आमच्यासाठी वेळ काढावा. जास्तीत जास्त ठिकाणी आपल्याला जायला लागेल तेव्हा तिथे या, कारण आवश्यक आहे. हा मार्ग दिला पाहिजे. आणि हा मार्ग ह्या वेळेला देऊ तरच. एकदा हा मार्ग चुकला की विषय संपला, की त्याच्यानंतर तुम्ही आत्ताच हीच वेळ आहे. आणि म्हणून मला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे, ह्याच हायस्कूलमधली विद्यार्थी चांगल्या पदाला, कोण इंजिनियर झाला, कोण चांगलं झाला, कोण स्पर्धा परीक्षेतनं एखादा क्लासवन अधिकारी झाला, एखादा तहसीलदार झाला, एखादा DSP झाला, तर हे खरं कमवलं ज्यांनी हायस्कूल काढलं तर ते खरं कमवलं म्हणून होईल. आणि तुम्ही शिकलात त्याचं तुमचं सुद्धा, तुमच्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल होईल, हे लक्षात घ्या आणि ह्याचा उपयोग करून घ्या. स्टाफ चांगला आहे. गायकवाड मॅडम सुद्धा, त्यांनी सुद्धा चांगलं सूत्रसंचालन केलं. मी सगळ्यांचं अभिनंदन करतो, सगळ्यांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द होतो. म्हणतात आयुष्यात जी माणसं सतत संकटांना तोंड देतात, ती माणसं मोठी स्वप्न साकार करतात.
माणसं केवळ बोलण्याने यशस्वी होत नसतात, त्यासाठी रोज कृतीयुक्त प्रयत्न असावे लागतात. असंच आपले सतत प्रयत्न असतील तर आपण सुद्धा आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो आणि ही यशाची भरारी आपण घ्यावी अशी आशा व्यक्त केलेली आहे. धन्यवाद साहेब. यानंतर आपण त्यांच्या भाषणाची वाट पाहत आहोत, ते म्हणजे अध्यक्षीय भाषण. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना मी विनंती करते की त्यांनी आपले बहुमत विचार या. सगळ्यांना नमस्कार. म्हणा नमस्कार. म्हणा नमस्कार. सगळ्यांनी हात वरती करा. अरे हात वरती करा सगळ्यांनी. हात वरती करायचे असे. अच्छा करा सगळ्यांनी. करा ना सगळ्यांनी. शाबास. टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आज ह्या टाळ्या मदन बनसोडे सरांना आहेत. याचं कारण असं की आपल्या आयुष्यात कधीही कुठेही असं कधीही स्पर्धा परीक्षा काय नाही. स्पर्धा परीक्षा तुम्ही सगळ्यांनी तयारी करा. मला स्पर्धा परीक्षेला बसायचं आहे. पप्पा मम्मी मला स्पर्धा परीक्षेला बसायचं आहे. काही त्यात अवघड नाही. कार्यक्रमासाठी आलो आणि अचानकपणे या संस्थेचे कार्यवाहाने मला अध्यक्षपद दिलं. गावचे सरपंच, या शाळेचे मुख्याध्यापक, सहकारी आणि बालमित्र ही सगळी चांगली मंडळी असताना मला त्यांनी अध्यक्षस्थान दिलं आणि मला खूप आनंद झाला की या मुलांना काय अपेक्षित आहे आणि काय त्यांनी घेतलं पाहिजे याचं ज्ञान आमच्या 10 पटीनं. मी 37 वर्ष सेवा केली शिक्षकाची. किती वर्ष? मला घेतलं काय मिळालं नाही. 37 वर्ष सेवा केली. मुलांना घडवलं. मी घडवलेली मुलं अनेक ठिकाणी कंडक्टर असतील किंवा काही परीक्षा दिल्या असतील, काही पुढे कुठे गेले असतील, परंतु असं ज्ञान बनसोडे सरांनी दिलंय की तुम्ही वारंवार बनसोडे सरांना इथं बोलवाल आणि तुम्ही वाटतं. या प्रसंगी या संस्थेनं जो प्रोग्राम आयोजित केला, ह्या रसाळ गुरुजींनी जो प्रोग्राम आयोजित केला, ते अजून सेवा करतायत. उन्हवरे शाळेत आहेत. आत्ता जे मदन बनसोडे यांनी शिकवलं ते 1ली 2री 3री. खरं म्हणजे या अशा ग्रस्ताने, अशा व्यक्तीने कुठं शिकवायला पाहिजे की 11वी 12वी अशा एवढा चांगला मनुष्य, एवढा मोठा मनुष्य लहान होतो आणि त्या मुलांबरोबर रांगळत असतो. कल्पना करा ही मुळाक्षरे किती, ती ABCD अक्षरे किती, मला सगळं सांगितलं. आज खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांनो तुमच्या मनाला विचारा, 10 वेळा विचारा. आज जे मी ऐकलं लक्षात ठेवीन आणि मी माझं एक पाऊल मी नक्की पुढे चालेन आणि तुमची प्रगती हो. या शाळेतील जे पहिल्यापासून जे घडत आलेलं आहे ते मला ज्ञात आहे, मला माहिती आहे. सगळं प्रसन्न आहे. किती जे उन्हात आपण बसलो तरी ते ऊन लागत नाही. याचं कारण असं आपल्याला अन्नच मिळतंय. हेच अन्न आज सरांनी आपल्याला दिलेलं आहे. मी सगळ्यांच्या वतीनं तिथला कार्यक्रम आता माझ्या अध्यक्षस्थानी जो होता तो आता संपलेला आहे. तुमचं आभार प्रदर्शन होईल, तुमचं भोजन होईल आणि तुमच्या गाडीची वेळ झालेली आहे. मी इथं थांबतो. मनापासून धन्यवाद. वेळ आली निरोपाची, वेळ आली निरोपाची, स्नेहपूर्ण परतण्याची. आभार आहे निमित्त फक्त, आभार आहे निमित्त फक्त, साथ आहे आपली सर्वांची जन्मोजन्मीची. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे, प्रमुख वक्ते सन्माननीय श्री मदन बनसोडे सर, आपण खूप भाग्यवान आहोत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून सरांचं आणि भाग्यवान यासाठी त्यांच्या या ओघवत्या वाणीतून, शैलीतून त्यांनी आपले विचार या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर व्यक्त केले.
आणि अशी थोर व्यक्ती आपल्याकडे येणं हे आपलं भाग्यच आहे. आम्ही आमचं व ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला व ज्यांच्या सहभागामध्ये कार्यक्रमाची शोभा वाढवली असे तुम्ही सर्व श्रोतागण या सर्वांचं प्रशालेच्या वतीनं या संस्थेच्या वतीनं मी पुनश्च एकदा आभार मानते आणि हा कार्यक्रम अध्यक्षांच्या पूर्वपरवानगीने या ठिकाणी संपला असं मी जाहीर